आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सध्या शिक्षण क्षेत्रात गाजत असणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आहे. सध्या प्रसार माध्यमात आणि विविध ठिकाणी कंत्राटी शिक्षकाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे पोस्ट ही फिरत आहेत. ते व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा लिखित माध्यमातून असो, परंतु याबाबतची सत्यता नेमकी काय आहे ती आपल्या समोर यावी त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. आजचा जो मूळ विषय आहे तो कंत्राटी स्वरूपाच्या शिक्षक भरतीचा आहे आणि यासाठी जो प्रसार माध्यमात येणारा जो GR आहे त्याचा संदर्भ मात्र उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अनुषंगाने लावण्यात आलेला आहे. अर्थात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचा हा शासन निर्णय कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती करणार आहे अशा प्रकारचा रंगविल्या जात असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या महानुभावांपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोचावी या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ जसा आहे तसा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात हा जो शासन निर्णय आहे हा 6 सप्टेंबर 2023 चा आहे आणि 85 पानाचा आहे. त्याच्यामुळे मोजकं आणि आवश्यक कंत्राटी शिक्षकाच्या स्वरूपातलं जे आहे ते सांगण्याचा अल्पसा प्रयत्न मी या माध्यमातून केलेला आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या वस्तुनिष्ठपणे आणि सत्यतेच्या अनुषंगाने समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. तसंच आपल्याला या अनुषंगाने जर आपलं मत नोंदवायचं असेल आणि ते जर व्यवस्थित असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता. आता आपण हा जो GR आहे तो GR समजून घेऊ. प्रश्न असा आहे की कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती होणार अशा प्रकारची चर्चा ही प्रसार माध्यमात रंगलेली आहे. मुळात अशा प्रकारची चर्चा ही रंगायला पाहिजे नव्हती, कारण शालेय शिक्षण विभाग सध्या पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने संच मान्यता, बिंदू नामावली आणि आता पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरतीच्या जे पात्र उमेदवार आहे त्यांची संपूर्ण माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू असताना साधा आणि सोपा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो की खरंच अशा प्रकारची कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती होणार आहे का. म्हणून याच ठिकाणी हा मुद्दा खोडला जातो की सरकार जर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षक भरती करत असेल तर कंत्राटी स्वरूपाची भरती ही होणे शक्य नाही. आता राहिला प्रश्न की या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामध्ये काय म्हटलेलं आहे, तर ते आपण या 85 पानामध्ये नेमकं मोजकं काय दिलेलं आहे तेवढंच समजून घेऊ. भ्रम निर्माण का झाला त्याचं काही महत्वाची कारणं अशी आहेत की ज्यांनी हा तयार केलेला हा भ्रम आहे त्यांनी हा 85 पानाचा GR व्यवस्थित वाचला नाही आणि अशा प्रकारचा GR न वाचल्यामुळे साहजिकच अशा प्रकारचा भ्रम तयार झालेला आहे. आता याचं मुख्य कारण काय आहे ते लक्षात घ्या. हे जे आपल्याला पान दिसत आहे या पानावर हे स्किल मॅनपॉवर कॅटेगरी नावाचं एक पान आहे. हे पान क्रमांक जे आहे ते 6 आहे. अर्थात GR नंतरचं 6 नंबरचं आहे आणि त्याच्यामध्ये 8व्या क्रमांकाचा आणि 9व्या क्रमांकाचा मुद्दा हा टीचर आणि असिस्टंट टीचर संदर्भात आलेला आहे. पात्रता BEd, DEd, PTC, TET आणि TAIT असं त्यांना म्हणायचं असेल अशा प्रकारचं क्वालिफाय असं म्हटलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी 3 वर्षाचा आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मानधन शब्द आहे 35,000 आणि 25,000 म्हणजे अशा प्रकारचं मानधन आम्ही शिक्षकांना 35,000, असिस्टंट टीचरला 25,000 देऊ. आता इथे लोकांना असं वाटायला लागलं की शिक्षकांची भरती हे शालेय शिक्षण विभाग किंवा राज्य सरकार कंत्राटी स्वरूपाची करणार आहे, परंतु याचा मूळ अर्थ तसा नाही आहे. याचा मूळ अर्थ काय आहे ते आपण सुरुवातीला समजून घेऊ. हे जे उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय 6 सप्टेंबर 2023 चा असला तरी अशा प्रकारची भरतीची प्रक्रिया ही मूळ स्वरूपात 18/6/2014 पासून सुरू झालेली आहे. अर्थात याच विभागाचं 18/6/2014 एक शासनाचा निर्णय आहे जो आपल्याला शासनाच्या संकेतस्थळावर अद्यापही उपलब्ध आहे. त्या शासनस्थळाच्या संकेतांकामध्ये आपल्याला 18/6/2014 शासन निर्णय स्पष्ट करतो की तेव्हा सुद्धा अशा प्रकारची कंत्राटी स्वरूपाची भरती प्रक्रिया ही त्या कंपन्यामार्फत होत गेलेली आहे.
अर्थात ज्या विभागांना काही मोजक्या कालखंडासाठी त्या विभागांची गरज आहे, उदाहरणार्थ काही शिक्षकांची गरज असेल तर त्या मोजक्या कालखंडासाठी तशा प्रकारची ती भरती त्या विभागासाठी करतात. शिक्षण क्षेत्रात शालेय शिक्षण विभागाला शिक्षकांची आवश्यकता नेहमीसाठीच आहे, म्हणून ती कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती होणे कदापि शक्य नाही. मग मूळ प्रश्न हा आहे की असा GR का निघाला असेल? तर अशा प्रकारचे जे कंत्राटी स्वरूपाची जी कामं आहेत ती उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 9 प्रकारच्या कंपन्यांना दिलेली आहे. ती 9 प्रकारच्या कंपन्यांची नावं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या 9 प्रकारच्या कंपन्यांकडून काही महत्वाची ही जी 9 नावं तुम्हाला दिसत आहेत त्यांच्याकडून त्यांना विविध प्रकारचे कामगार अपेक्षित आहेत. ते कामगार 4 प्रकारचे अपेक्षित आहेत: अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल. अशा मनुष्यबळाच्या वर्गवारीमध्ये 4 प्रकारचे घटक आवश्यक असल्यामुळे त्या कंपन्यांना त्या ठिकाणी दिलेली ही संक्षिप्त स्वरूपाची कामं आहेत आणि या कंपन्यांच्या अनुषंगाने निघालेला हा शासनाचा निर्णय आहे. आता थोडक्यामध्ये आपण हा शासनाचा निर्णय समजून घेऊ. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तिथे बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे वित्त विभागाच्या मान्यतेने या विभागाच्या दिनांक 18/6/2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये मे ब्रिक्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या 2 निविदाकारांच्या पॅनलला 3 वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली होती. तसेच सदर शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या पॅनलवरील एजन्सीची सेवा शासनाच्या अन्य विभागास देण्याची मुभा देण्यात आली होती. सदर पॅनलची 3 वर्षाची मुदत दिनांक 17/6/2017 रोजी संपुष्टात आल्यामुळे या विभागाच्या दिनांक 11/9/2017 रोजीच्या पत्राने सदर पॅनलला 3 महिन्याची किंवा निविदा प्रक्रियेद्वारे नवीन यंत्रणेची निवड होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान मुदतवाढ देऊनही प्रदीर्घ कालावधी झाल्यामुळे या विभागाच्या दिनांक 18/1/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर पॅनलला देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आणण्यात आली आहे. तसेच बाह्य यंत्रणेकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी या सेवा पुरवठादार पॅनलचा वापर करता येणार नाही याबाबत सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेले आहे. या दुसऱ्या मुद्द्यामध्ये स्पष्टता आहे की या GR ची निर्मिती का झाली. जे कोणी आधी कंपन्या निश्चित झाल्या होत्या त्यांची मुदत संपली होती, त्यांना मुदतवाढ दिली होती आणि मुदतवाढ देऊनही बराच कालखंड निघून गेला होता, म्हणून नवीन कंपन्यांच्या अनुषंगाने निघालेला हा GR आहे. दरम्यान बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सीचे नवीन पॅनल नियुक्त करण्यासाठी माननीय कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठीत करण्यात आली. निविदा समितीने दिनांक 2/9/2021 ते दिनांक 27/4/2022 या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवली. या निविदेमध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल या 4 प्रकारच्या मनुष्यबळांचा समावेश करण्यात आला. सदर निविदा प्रक्रियेमध्ये एकूण 26 निविदाकारांनी भाग घेतला होता. त्यापैकी निविदा समितीने 10 निविदाकारांना पात्र ठरविले होते. सदर निविदाकारांच्या पॅनलला मंजुरी देण्याचा प्रस्ताव माननीय कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 17/5/2022 रोजी शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या दिनांक 8 मार्च 2023 रोजीच्या बैठकीसमोर ठेवून त्यास मान्यता घेण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे राज्यामध्ये बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी 10 निविदाकारांपैकी 1 एजन्सी वगळून 9 एजन्सीचे अथवा संस्थांचे पॅनल तयार करणे तसेच अनुषंगिक बाबींना मान्यता देण्यासाठी दिनांक 14/3/2023 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर पुरवठादाराचं पॅनल हे खालीलप्रमाणे आहे. अशा प्रकारचं हे पॅनल आहे आणि त्यांना विविध प्रकारची कामही दिलेली आहे. अर्थात सदर पॅनल वरील सेवा पुरवठादारांच्या सेवा घेणे, राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी इतर आस्थापना इत्यादी यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे.
आणि सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर विविध संघटना प्रशासकीय विभागांनी या शासन निर्णयाद्वारे तयार केलेल्या पॅनलमधील पुरवठादार एजन्सी मार्फत नियुक्त होणाऱ्या बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना किती मानधन मिळेल व पुरवठादार एजन्सी किती सेवा शुल्क आकारतील याचा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नसल्यामुळे या विभागाकडे त्याबाबत विचारणा केली आहे। तसेच विभागाने ठरविलेले मनुष्यबळाचे दर जास्त असल्याची बाब सुद्धा या विभागाच्या निदर्शनास आणली आहे। त्यामुळे वरील बाबीमध्ये स्पष्टता येणे गरजेचे असल्याने सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। या अनुषंगाने शासनाने घेतलेला हा निर्णय आहे। 9 पुरवठादार पॅनलला या ठिकाणी अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे। विविध प्रकारच्या अटी आहेत आणि विविध प्रकारची कामं आहे। शिक्षण क्षेत्रात कंत्राटी शिक्षकाच्या अनुषंगाने पसरलेला जो भ्रम आहे तो या अनुषंगाने कमी होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।